आहे तावद्रुम दंड पर चीतमृग झुंड पर भूषण विकुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंत पर कान जिनी कंस पर ये मुघल वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है। मराठ्यांचं प्रतीक म्हणून एक मुद्रा होती ती म्हणजे प्रतीप चंद्र लय वर्धिष्ठ विश्ववंदिता शास्त्रो तिष्ठैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। धन्यवाद। न भूतो न भविष्य व्यासपीठ व इथे उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझं सक्षम नमन। आज मी शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलणार आहे। शिवाजी राजांचे पूर्ण नाव हे शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला। शिवाजी महाराजांनी या गोष्टींपासून प्रेरित होऊन हिंदवी स्वराज्य स्थापित करण्याचं त्यांच्या मनात स्वप्न ठेवून घेतले व त्यांनी आदिलशाही निजामशाही कुतुबशाही औरंगजेब शाहिस्ता खान अफजल खान अशा मोठमोठ्या बलाढ्य शत्रूंचा त्यांनी पराभव केला व त्यातील एक पराक्रम म्हणजे शाहिस्ता खानाची फजिती। एका रात्री लाल किल्ल्यावरती छापामारी केली व शाहिस्ता खानाने असा अचानक झालेला हमला पाहून शाहिस्ता खान इकडून तिकडे पळू लागला व त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला। पण तेवढ्यात माझ्या राजांनी भवानी तलवारीने त्याचे 3 बोट छाटून त्याचे तिथल्या तिथेच फजिती करून टाकली व त्यानंतर बडी बेगमनी अफजल खानाला महाराजांना मारण्यासाठी पाठवले। महाराजांना माहित होते अफजल खान कशा प्रकार करतो म्हणून महाराजांनी स्वतःसाठी चिलखत व वाघनखं मागून घेतली। जशाच अफजल खानाने भेटीचा पडावा देऊन महाराजांची दगा करण्याचा प्रयत्न केला। महाराजांनी त्याचा पूर्ण पोट काढून त्याचा तोटाला बाहेर काढला। असे होते माझे छत्रपती शिवाजी राजा। म्हणूनच मला असे वाटते जय भवानी जय शिवाजी। आता मी तुमच्या समोर शिवाजी राजांवर एक पोवाडा म्हणू इच्छितो। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम बोल भाल्यांना फुटला घामा याला कोण घालील असते दरबारी पुसते बेगम। बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का। नगरे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानले हार। तेवढ्यात एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को नावते हस्ते अफजल खान नावते हस्ते अफजल खान तिचा धाकटा समीर शिस्तानं खान बोलला छाती ठोकून शिरपाला टाकतो गिरडीना। माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे माय दैवत आहे। आज ते कदम रत्न श्रीपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। अरे हजार असतील धर्म। माझे नाव कशिश पावटे। आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत। प्रथम सर्वांना शिवजयंतीस हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीची चमक शत्रूला दाखवत असताना अनेक वेळा शत्रूला चकविलेले आपल्याला माहीत आहे। परंतु महाराजांच्या या युद्धतंत्राचा आपण जास्त बारकाईने अभ्यास केलेला नसला तरी जागतिक पातळीवर महाराजांच्या या कामासाठी अनेक देशांनी धडा गिरवलेला असून चांगले यश मिळवले आहे। प्रखर बुद्धिमत्ता व अलौकिक शौर्य त्यामुळे शिवरायांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते। शिवरायांचे शरीर बालपणापासून काटक लवचिक व सडपातळ बनलेले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा विना लढाई मिळवला व रायगडाची बांधणी करण्यासाठी दुर्दैवी निधी सुद्धा पुरविला। बाकीचे काम तडीस नेराज महाराज व त्यांचे मावळे सज्जन व
जगले, पण त्या 50 वर्षात त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि अनेक लढाई जिंकले व अनेक किल्ले प्राप्त केले. असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे. जाता जाता एवढंच बोलते की आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही आपल्या शिवबाचा दरारा, आपल्या शिवबाचा दरारा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. दीपं दर्शयामि आसादितानि नित्यानि पूर्वोत्तमपूर्वक्षणानि समर्पयामि. महाराजाय नमः. विष्णुरूपाय नमः. धूपदीपानि दर्शयामि आसादितो तन्त्रपुष्पाणि महादेवं ध्यायेतो. ओम ज्योतिर्भ्यः परमेश्वराय उर्वो ज्योतिर्भ्यो जातो नमोचाय ब्राह्मणेतो. ओम नमः नमस्कारं करोमि संप्रार्थयेतो. विष्णुरूप शिव महाराजाय नमः. नमस्कारं करोमि निर्विघ्नमस्तु. वनस्पतिरोधो गन्धार्यो गन्धोत्तमागरे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. धूपं ग्रापयामि दीपं चापदर्शयामि. मणिकर्णपाञ्चलेन देवं ध्यायेत्. क्या शंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करून संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आनंदवतारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आनंदवतारी आरती गाया.
पूजेचा आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त युवा शिवजयंती उत्सव समिती राहता यांच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राहता शहरामधून आलेले सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, आलेले सर्व ग्रामस्थ आणि या समितीचे सर्व माझे युवक मित्रांनो, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार, आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये प्रत्येक गावामध्ये, आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे जाती धर्म वगळून अशा उत्सवामध्ये आपल्या राहत्या शहरातली तमाम मुलं एकत्रित येतात, याचाच मला अभिमान वाटतो। आणि हा आयोजन उद्या या उत्सव समितीच्या वतीने इथं मिरवणूक देखील काढली जाणार आहे। सगळ्यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं ही मी उत्सव समितीच्या वतीने विनंती करतो। आणि आता राहत्यामध्ये ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढा भव्य अश्वरूढ पुतळ्याची उभारणी केलेली आहे, तसंच पुढच्या 6 महिन्यामध्ये शिर्डी येथे भव्य शिवसृष्टीची उभारणीची घोषणा मी आज या ठिकाणी करतो। त्याचं काम देखील पाटबंधाऱ्याच्या जागेवर आपण त्या ठिकाणी सुरू करू आणि महाराष्ट्राला शोभेल असं एक अव्यढव्य काम त्या ठिकाणी महाराजांच्या प्रति आपली असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण करणार आहोत। परत एकदा आपण सर्वजण आलात, सगळ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। या पोलीस स्टेशनचे सन्मान्य नितीनजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत। त्याप्रमाणे राहता मुख्य अधिकारी सन्मान्य वैभवजी लोंढे साहेब यांचा देखील सन्मान दादांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर सेंटचे सागर सर यांचा देखील सन्मान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल युवा शिवजयंती उत्सव समिती राहता सर्व सदस्य, सर्व शिवभक्त, सर्व ग्रामस्थ सर्वांच्या वतीने हार्दिक आभार।